नमस्कार. तर आज 28 मार्च शनिवार. तर राज्यातील आज विविध जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. थोडक्यात आपण जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे ते. तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये अचानक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेष म्हणजे काही भागांमध्ये जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण किनारपट्टी भागात विशेष म्हणजे रत्नागिरी, लांजा आणि चिपळूण या भागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचा अर्थ या ठिकाणी पुढील काही तासात किंवा दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता ही व्यक्त करण्यात आली आहे. फक्त कोकणच नाही तर विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वाऱ्याचा वेग 30 ते 50 किमी प्रति तास राहू शकतो. दरम्यान राज्यात एकीकडे उष्णतेची लाट कायम असताना दुसरीकडे अवकाळी पावसाची स्थिती निर्माण होत आहे. मार्च महिन्यात सामान्य तापमान वाढलेले असते. मात्र यावर्षी हवामानात सतत बदल होत असताना कधी उकाडा तर कधी पाऊस अशी स्थिती निर्माण झाली आहे. या बदलत्या हवामानामागे वातावरणातील कमी दाबाचा पट्टा आणि आर्द्रतेचे प्रमाण खूप वाढलं आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या ओलसर वाऱ्यांमुळे ढगांची निर्मिती होत असून त्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. एकूणच महाराष्ट्रात काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. काही भागात उकाडा तर काही भागात पावसाचा जोर पाहायला मिळू शकतो. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. धन्यवाद.